चवीचं गोकुळ लई भारी। गोकुळ दूध आणि दर्जेदार दुग्ध उत्पादने, चव आहे कोल्हापुरी, गोकुळ लई भारी। मी विजय माळी, गावगाडा या चित्रपटाचा एक्झिक्युटिव्ह प्रोड्युसर आणि गावगाडा या चित्रपटामध्ये एक महत्त्वपूर्ण भूमिका मला करायला मिळाली, हे माझ्यासाठी भाग्य आहे। तू शाळेला जाणारच का नाहीस? यो कार्यक्रम चांगला लागला बघत बसली नव्हता। आग लावली त्यात दारूला आणि जुगाराला। आई मर्याला मी साखरच घालणार आहे। भाग्य एवढ्यासाठी आहे की गावगाडा हा चित्रपट पश्चिम बंगालमध्ये सिलिगुडी येथे एव्हरेस्ट फिल्म फेस्टिवलमध्ये, इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवलमध्ये सोशल चित्रपट म्हणून पहिला आला। याच्यासाठी मला आनंद आहे या गोष्टीचा। आणि खरं म्हणजे काय आहे की पश्चिम बंगाल हे एक अभ्यासू लोकांचं, म्हणजे अभ्यासू दिग्दर्शक, अभ्यासू लेखक असं असणारं राज्य आहे। याच्यामध्ये सत्यजित रेंनी भारतामध्ये पहिल्यांदा ऑस्कर पुरस्कार आणला, त्या भूमीला पाय लावायला मिळाली आणि त्या भूमीमध्ये आमचा मराठी चित्रपट स्क्रीनिंग झाला, हे फार मोठं म्हणजे आमच्यासाठी भाग्य आहे आणि आनंदाची गोष्ट आहे। गावगाडा हा चित्रपट मरियाईच्या गाड्यावरती आधारित आहे। महाराष्ट्रामध्ये पूर्वीच्या काळी साथीचे रोग पूर्ण भारतभर यायचे, तर त्या साथीच्या रोगामध्ये गावच्या गावं अगदी म्हणजे मृत्युमुखी पडायची। प्लेग, पटकी, देवी असे रोग असायचे। मग हे रोग कशामुळे, तर अस्वच्छतेमुळे निर्माण व्हायचे आणि अस्वच्छता झाल्यामुळे रोग निर्माण होतात हे समजल्यानंतर काही शहाण्या लोकांनी मर्याईचा आधार घेऊन हा गाडा सोडण्याची प्रथा सुरू केली। आता या गावामध्ये स्वच्छता करायची, तो मर्याईचा गाडा पुढच्या गावात नेऊन सोडायचा। पुढच्या गावात सोडल्यानंतर पुढच्या लोकांना असा संदेश मिळायचा की रोगराई आपल्या गावात येणार, म्हणून ती लोक आपलं गाव स्वच्छ करायची आणि तो गावगाडा परत पुढच्या गावात नेऊन सोडायची। म्हणजे ॲटोमॅटिकली स्वच्छता मोहीम राबवली जायची आणि रोगराई कमी व्हायची। पण या चित्रपटामधून ह्या गोष्टी तर दर्शवलेल्या आहेतच, पण सर्वात महत्त्वाची गोष्ट अशी दर्शवण्यात आलेली आहे की एवढे सगळे जे रोग होते, म्हणजे साथीचे रोग होते, ते साथीचे रोग गेले, पण आपल्या देशाला असो किंवा अखंड आज जगाला असो की एक असा महाभयंकर जातीपातीचा रोग लागलेला आहे आणि तो रोग पूर्णपणे नष्ट या गावगाड्यावर व्हावा, गावगाड्याबरोबर व्हावा, हे यातून सांगण्यात आलेलं आहे। तब समझ में आएगा बेटा। एक वक्त की रोटी भी मिल जाए ना, उतना भी बहुत है। पंचायतचा मेंबर आहे म्हणून आम्ही शांत बसतो। वो अभी सरपंच है इसलिए। अरे आपल्या घराण्याचा तरी विचार करायचा, अरे आपलं घराणं काय आणि करतोयस काय। नमस्कार, मी संजय टिपुगडे, गावगाडा या चित्रपटाचा लेखक, गीतकार आणि दिग्दर्शक। आम्ही जो आता गावगाडा चित्रपट निर्माण केला, म्हणजे गुरुमाऊली चित्र, निशा श्रीकांत गावकर यांच्या निर्मिती संस्थेखाली, तर आमची पूर्ण गावगाडा टीम सगळेच गावाकडले आहेत, म्हणजे कोल्हापुरी मातीतले आहेत। उत्तम प्रकारे चित्रीकरण झाले। या चित्रपटात मी गावच्या पाटलाचा रोल केला आहे। चहा तर घ्या की। चहा तर कुठं गोड लागतोय आम्हाला, तुम्हाला माहीत नाही इथलं राजकारण आणि इथला इतिहास। आणि जो गावाचा गाडा चालवायचा त्याच्याकडे आलेला असतो, पण काही कारणानं या गावगाड्याच्या मर्याईच्या गाड्याचा मान पाटलाच्या हातून कसं जातो आणि त्याबद्दल पाटलाचं मत काय व्यक्त होतं, जातीपातीच्या पलीकडे ज्याला त्याला पण काही शिकवण मिळते पाटलाला, असा एक छानसा मी रोल पण केलेला आहे। पश्चिम बंगालपर्यंत आम्हाला बेस्ट सोशल फिल्म म्हणून जे अवॉर्ड मिळालं त्याचा अत्यानंद झाला आहे। कोल्हापूरच्या आमच्या सर्व कलाकारांच्या दृष्टीनं मानाचा तुरा आहे। चाचा, आबा, आम्ही एकमेकांवर मनापासून प्रेम केलं। मी या चित्रपटाची, गावगाडा चित्रपटाची निर्माती सौ निशा श्रीकांत गावकर। हा चित्रपट पैशासाठी केलेला नव्हता, एक लोकांपर्यंत चांगला संदेश जावा। आणि हे अंधश्रद्धा जी आहे, आज काही लोकांच्यामध्ये आहे, थोड्या प्रमाणात कमी झाले, पण अजून काही लोकांमध्ये अंधश्रद्धा आहे, तर त्या अंधश्रद्धा कशी आपल्याला कमी करता येईल, हे लोकांपर्यंत कुठला तरी एक चांगला संदेश कसा आपल्याला देता येईल, ह्या दृष्टिकोनातून आम्ही याच्यात केले। ह्याच्यामध्ये पैशाचा किंवा आम्हाला काय फायदा होईल किंवा काय तोटा हे आम्ही पाहिलेलं नाही आहे। नमस्कार, माझं नाव रवींद्र पायमल। या गावगाडा सिनेमाच्या निमित्तानं
परत एकदा टीमशी मला जॉईन होता आलं आणि टीमशी बी राहून एक छोटीशी भूमिका मला करता आली. तर या सिनेमात मी एका शिक्षकाची भूमिका करतो आहे. तो शिक्षक असा आहे की जनरली जेवढे शिक्षक भेटतात ते सज्ञ नसतात, एक विचारवंत पद्धतीनं विद्यार्थ्यांशी वागतात, समाजात त्यांच्याकडे बघण्याचा एक सकारात्मक दृष्टिकोन असतो. तर मी जो साकारला शिक्षक, तो शिक्षक अत्यंत वेगळा आहे, जो समाजाच्या किंवा विद्यार्थ्यांच्या आचरणा किंवा विचारांच्या विरुद्ध असलेला शिक्षक, जो असा शिक्षक की अंधश्रद्धेला बळी पडणारा शिक्षक. जनरली तशा पद्धतीची अपेक्षा त्या शिक्षकाकडून किंवा त्या विचारधारेकडून अपेक्षित नाही आहे की असा शिक्षक असावा किंवा या शिक्षकाकडून विद्यार्थ्यांना काय घ्यावं. अशा प्रकारचा वेगळा शिक्षक की ज्याला ज्या देवीचा गाडा आहे त्या गाड्याविषयी किंवा त्या अंधश्रद्धेच्या विचारांची त्याला एकरूप होतं की त्याला वाटतं की हेच खरं आहे किंवा हेच आपल्याला परफेक्ट वाटतं. पण तसं न करता हा विद्यार्थ्यांना त्यातून अंधश्रद्धेच्या बाहेर न काढता त्या डोहात ढकलण्याचा उद्देश त्या पात्राचा होतो. चित्रीकरणाचा अनुभव म्हटलं तर कोकणसारखं इतकं छान आणि सुंदर परिसर या सिनेमाचा हा महत्त्वाचा प्लस पॉईंट आहे. आणि महत्त्वाचं काय की इतकी सुंदर टीम, इतकी छान माणसं, हे कलाकार तर आहेतच, ह्या सगळ्यात महत्त्वाचं की कुटुंब म्हणून जॉईंट फॅमिली ह्या लोकांनी एकत्रपणे काम केलं. कोल्हापूर हे चित्रपटसृष्टीचं माहेरघर, कोल्हापूर जनक आहे आणि ह्या क्षेत्राला किंवा ह्या मातीतला गावगाडा हा सिनेमा पश्चिम बंगालपर्यंत जाऊन येतो, तिथून सिनेमाचा अवॉर्ड घेऊन होतो. यासारखं कोल्हापूरला काही प्राऊड फील गोष्ट नसावी असं मला प्रामाणिकपणे वाटतं. हा ग्रुप जो होता गावगाडा टीम, त्याच्यामध्ये दिग्दर्शक संजय टिपूगडेने विशेष करून माझी या चित्रपटामध्ये निवड केली एक विलन म्हणून. आणि गावामध्ये विलन कसा असू शकतो, काय करू शकतो आणि गावामध्ये वातावरण कसं बिघडू शकतो हे काम करता आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.